नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या ज्या झिरो टू हिरो सिरीजमध्ये आपण आजचा टॉपिक आहे आपला ऑपरेटर्स इन सी लँग्वेज. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं व्हेरिएबल्स आणि त्याचा प्रोग्राम. लास्ट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की व्हेरिएबल आणि डेटा टाईप्स झाल्यानंतर जो महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे ऑपरेटर. यावर तुम्हाला क्वेश्चन वायवा असेल, तुमचा इंटरव्ह्यू असो किंवा UGC नेट MSCT या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जातो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत व्हॉट इज ऑपरेटर, वाय डू वी यूज ऑपरेटर आणि रिअल लाईफ एक्झाम्पल आणि त्याचे टाईप्स काय असतात ते आज पाहणार आहोत. चला तर स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. तर व्हॉट इज ऑपरेटर, तर त्याची डेफिनेशन आहे, अँड ऑपरेटर इज अ स्पेशल सिम्बॉल दॅट परफॉर्म्स अन ऑपरेशन ऑन वन ऑर मोर ऑपरेट्स. ठीक आहे, तर ऑपरेटर हे स्पेशल सिम्बॉल असतात, त्यांचा यूज करून आपण काय करू शकतो, ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो वेगवेगळ्या ऑपरेंट्सवर. ऑपरेंट्स मग कोण असतील तर व्हेरिएबल असतील, तर वेगवेगळे व्हेरिएबल ॲज अ ऑपरेंट्स म्हणून घेतो आणि त्यावर आपण अप्लाय करतो ऑपरेटर्स. ठीक आहे, कॅल्क्युलेशनसाठी. आणि त्याचा यूज तर काय आहे तो पाहूया. विदाऊट ऑपरेटर्स अ प्रोग्रामर कॅनॉट परफॉर्म कॅल्क्युलेशन, कंपॅरिझन, लॉजिकल डिसिजन ऑर व्हॅल्यू असाइनमेंट्स. सो विदाऊट ऑपरेटर तुम्ही ह्या कोणत्याच गोष्टी करू शकत नाही, म्हणून तुम्हाला यूज करायचा असतो ऑपरेटर. म्हणून ऑपरेटर हा आपल्या सी प्रोग्राम म्हणजे किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दॅट्स वाय आय सेड तो हा टॉपिक आहे, तो प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. तर टाईप्स आहेत ऑपरेटरचे: अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, असाइनमेंट अँड इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेटर्स. असे ऑपरेटरचे वेगवेगळे टाईप आहेत. इन डेप्थ आपण ते प्रत्येक व्हिडिओमध्ये एक ऑपरेटर टाईप्स पाहणार आहोत डिटेल्समध्ये. तर ऑपरेटर्सवर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात किंवा काय विचारलं जातं किंवा त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल जर झालं तर की का ऑपरेटर यूज करायचं. रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये पहा तुम्ही, रिअल लाईफ एक्झाम्पल घ्या की तुम्हाला ऑपरेटरचा यूज का करायचे, कारण की तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगचं ॲप बनवायचं किंवा ॲप्लिकेशन बनवायचं, तर त्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं. विदाऊट कॅल्क्युलेशन तुम्ही काहीच करू शकत नाही. सपोज तुमच्या एखाद्या प्रॉडक्टची प्राईस आहे आणि त्या प्राईसवर प्लस GST लागते, हे कॅल्क्युलेशन झालं म्हणजे टोटल काय झाली तुमची, टोटल काय प्राईस प्लस GST. मग ऑपरेटर कोण आहे, हा तुमचा आहे ऑपरेटर. याचा यूज करून तुम्ही काय करताय, कॅल्क्युलेशन करताय, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करताय. कशावर, प्राईस आणि GST. आणि हे दोन्ही कुठे स्टोअर होत आहेत, टोटल या व्हेरिएबलवर. हा व्हेरिएबल इंटिजर किंवा फ्लोट असू शकतो, हे सुद्धा व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल्स म्हणजेच तुम्ही आता यांना ऑपरेंट्ससुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता, ऑपरेंट्स. ठीक आहे, हे दोन्ही ऑपरेंट्स आहेत. ऑपरेंट्सवर आपण काय करतो, ऑपरेटरनी परफॉर्म करतो, कॅल्क्युलेशन करतो काहीतरी. तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल झालं. तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा ट्रेस द आउटपुट आहे. प्रिंट %d 10 इज लेस दॅन 5. 10 इज लेस दॅन 5. थोडंसं व्हिडिओ पॉज करून याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर थोडा टाईम घ्या आणि मी आन्सर सांगते. तर काय आहे, ट्रेस द आउटपुट आहे. तर ट्रेस द आउटपुटमध्ये मी प्रिंट यूज केलेला आहे आणि %d, ऑल ऑफ यू नो %d आपण इंटिजरसाठी यूज करतो. ठीक आहे, आपल्याला एक इंटिजर नंबर हा इथे काय दिलेले आहे पहा, इंटिजर नंबर डिस्प्लेस करण्यासाठी आपण %d यूज करतो. तर कंडिशन दिलेली 10 इज लेस दॅन 5. तर तुमच्यामध्ये ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. तर 10 इज नॉट लेस दॅन 5 ही कंडिशन कशी आहे, फॉल्स आहे. कशी आहे, फॉल्स आहे. तर मग याचा आउटपुट काय येणार आहे, इथे काही असं म्हणणार आहे की 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे की 5 इज लेस दॅन 10 आहे, असं काहीच प्रिंट करायचं नाही. आपल्याला आउटपुटमध्ये काय येणार आहे ते सांगायचं. तर कंडिशन ही जी आहे ही फॉल्स झाली, म्हणून आपला आउटपुटमध्ये आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. हीच कंडिशन जर अशी असती तर 10 इज ग्रेटर दॅन 5, तर कंडिशन ट्रू आहे. कंडिशन काय होते इथे, ग्रेटर दॅन असेल तर ट्रू होते, म्हणजेच आउटपुटमध्ये काय येणार आहे, मग 1 येणार आहे. क्लिअर. ठीक आहे, की हे ट्रेस द आउटपुटचं आन्सर आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे करेक्ट आहे की नाही. थँक्यू सो मच.